तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हा केमिकल आहे, घातक केमिकल आहे, घातक रासायनिक सांडपाणी आहे, कशा प्रकारे घातलेलं आहे बघा। नमस्कार, पोलीस नागरिक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी प्रमोद गजबे। मित्रांनो, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील DH ऑर्गॅनिक्स N89 या कारखान्यासमोर मी आता आलो आहे। या कंपनीच्या गेटच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी रस्त्यावर साचलेलं आहे। आता आपण काही व्हिडिओ घेणार आहोत, त्याच्याने आपल्याला माहीत पडणार की हे कंपनी कोणत्या कारखान्याचे हे रासायनिक सांडपाणी आहे। याच कंपनीच्या समोर एक कॅलेक्स फार्मा कंपनी आहे। त्या कॅलेक्स कंपनीच्या गेटच्या बाहेरही पाणी साचलेलं आहे। त्या आपण आता त्याचा व्हिडिओ करू। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा N89 DH ऑर्गॅनिकचा चेंबर आहे। या चेंबर हा पूर्ण भरलेला आहे, रासायनिक सांडपाणी आहे। 10 pH पाणी आहे, रासायनिक सांडपाणी आहे। या ठिकाणी MPCBचे तारापूरचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे 2-3 वेळा येऊन गेले, त्यांनी तपासणी केली, मात्र कारवाई काही झालेली नाही आहे। आता ही कारवाई का नाही झाली आपण आता बघू। प्रकारचे यांनी बाहेर गेटच्या बाहेर हे सिमेंटचे बांधकाम केलेले आहे आणि असे सूत्रानुसार करते की या चेंबरच्या आतमध्ये एक भुयारी मार्ग पाईपलाईन केलेली आहे, भुयारी पाईपलाईन सोडलेली आहे। हे बघा तुम्ही कशा प्रकारचे यांनी हे सीट बनवलेले आहे, बघा कितपर्यंत त्यांनी ते बनवले आहे। हे बनवण्याचा उद्देश काय आहे आता तुम्ही बघा। हे गार्डनमध्ये यांनी झाडं लावलेली आहेत, जंगली झाडं लावलेली आहेत। या गार्डनच्या फेसमध्ये कुठेतरी पाईपलाईन सोडलेले आहे, असे सूत्रानुसार समजते की या गार्डनच्या मधोमध एक छोटीशी पाईपलाईन सोडलेली आहे। त्या पाईपलाईनद्वारे ही कंपनी रासायनिक सांडपाणी या चेंबरमध्ये सोडते आणि ते चेंबरचं पाणी तिथपर्यंत जाते। आता हे सांडपाणी तिथपर्यंत गेलेलं आहे। आता बघा हे चेंबर, बघा हे चेंबरच्या आतमध्ये, या चेंबरच्या मध्ये बी पाणी जमलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हे एक चेंबर हा बघा ही कसा बनवलेला आहे, सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे त्यांनी। याचा बनवण्याचा उद्देश काय, ह्याला MIDCने परवानगी दिली आहे का, MIDCने यांनी परवानगी घेतली आहे का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तुम्ही बघू शकता त्यांनी पूर्ण चेंबर आता बघा इथून बी चेंबर फोडलेला आहे, म्हणजे हे काहीतरी नवीनच कार्यक्रम आहे। अशा प्रकारे सिमेंटची बांधकाम केलेलं आहे, अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। याच्यावर MIDC कारवाई करेल का। आता तुम्ही पाहू शकता पंचामृत कंपनी आहे, बंद स्थितीत कंपनी आहे, ही कंपनी बंद आहे, तर ही कंपनी तर पाणी सोडू शकत नाही। मग हे पाणी कोणाचं आहे, या एकतर DH ऑर्गॅनिक्स किंवा कॅलेक्स फार्मा या कंपनीचं पाणी असू शकते। तुम्ही बघू शकता रस्त्यावर पाणी आलेलं आहे। हा रासायनिक सांडपाणी 10 pH आहे। आता 10-15 दिवसात काय पाऊस इथे आले नाही आहे, मग हे पाणी कसं साचला हे तुम्ही बघू शकता। हा रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हा केमिकल आहे, घातक केमिकल आहे, घातक रासायनिक सांडपाणी आहे, कशा प्रकारे घातलेलं आहे बघा। हे पाणी पूर्ण रस्त्यावर वाहत तिथपर्यंत जाते। ते बी गेल्या मागील महिन्यामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हिमसारी केमिकल N75 या कारखान्यावरती MPCBने सूडबुद्धीने कारवाई केली होती। राजीव वसावे यांनी या कारखान्यावर सूडबुद्धीने कारवाई केली होती। सूडबुद्धीने कारवाई करून त्या कंपनीला क्लोजर नोटीस देऊन त्या कंपनीला महिनाभर तरी बंद केली होती। त्या कंपनीने सुधारणा केल्यानंतर त्या कंपनीला क्लोजर नोटीस त्याची हटवली गेली व कंपनी चालू करण्यात आली। मात्र आता ही कंपनीमध्ये सुधारणा केल्यानंतर सुद्धा हे रासायनिक सांडपाणी कुठून येते, या रासायनिक सांडपाण्यामुळेच या कारखान्याला क्लोजर नोटीस दिली होती। या रासायनिक सांडपाण्यामुळे ह्या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती। आता ह्या कंपनीने सुधारणा केली, मग हे रासायनिक सांडपाणी कोणाचे आहे याकडे सर्व बघत आहेत। मित्रांनो, आपण आता कॅलेक्स फार्मा या कारखान्याच्या गेटच्या मागच्या साईडला आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता या कारखान्याने कशा प्रकारे अनधिकृत बांधकाम केलेले आहे, अतिक्रमण करून बांधकाम केलेलं आहे। आणि या कंपनीचा अपघात झाला, या कंपनी 2-3 वेळा अपघात झालेला आहे आणि काही जीवितहानी झाली नाही, पण तो जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते अगर परत एकदा अपघात घडला, कारण या कंपनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे गेटच्या मागच्या साईडला पूर्ण अतिक्रमण आहे, मोठे मशिनरी लावलेले आहेत, हे पूर्ण अतिक्रमण करून शेड बनवलं आहे। तर इकडचे सर्वेअर त्रिमुखे या कंपनीकडे कारवाई करतील का, तपासणी करून कारवाई करतील का, कारण ही कंपनी गेल्या किती वर्षापासून ही कंपनी अतिक्रमण केलेलं आहे। हो, तुम्ही बघू शकता या कारखान्याच्या गेटच्या समोर किती रासायनिक पाणी सांडी जमलेलं आहे। मागचा गेट आहे आणि इथे बघा किती मोठ्या प्रमाणात आहे। तुम्ही पाहू शकता हा N90चा चेंबर बी भरलेला आहे, पूर्णपणे भरलेला आहे चेंबर N90चा। आणि बघा तुम्ही हे बघा, हे रासायनिक घाण कचरा बघा, याच्यामुळे मच्छर वाढतील। या पाणी अगर जर कुत्र्या बित्रांनी पिला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो, मुक्या प्राण्याचा जीव जाऊ शकतो।